मी स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो, अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो, परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही नाही. विजय आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे, मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते हैं, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे. घराणेशाही नको म्हणून मी माघार घेतो असं म्हटलं पवार साहेबांनी. शरद पवार जी ने महड़ा से अपना नाम पीछे लिया है और न लड़ने का जो फैसला किया है, मैं ऐसा मानता हूं कि भारतीय जनता पार्टी, शिवसेना और हमारे मित्र पक्षों की एक बड़ी विजय है. आज जिस प्रकार से देश में और महाराष्ट्र में माननीय मोदी जी की लहर दिखाई पड़ती है, मुझे याद है एक बार सभा में मोदी जी ने कहा था कि शरद पवार जी हवा का रुख भाप लेते हैं, और मुझे ऐसा लगता है कि हवा का रुख उन्होंने भापा है और इसलिए उन्होंने न लड़ने का फैसला किया है. भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्षों की विजय है. शरद पवारांनी माढामधून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, सत्ताधाऱ्यांमधून ही प्रतिक्रिया येते आहे आणि ही प्रतिक्रिया आहे शरद पवारांसंदर्भातली. स्पष्टपणे असं म्हटलंय की हवेची दिशा काय आहे, सध्या परिस्थिती काय आहे ती बघून पराभवाला सामोरं जायला लागू नये म्हणून लड़ने का जो फैसला किया है, मैं ऐसा मानता हूं कि भारतीय जनता पार्टी, शिवसेना और हमारे मित्र पक्षों की एक बड़ी विजय है. आज जिस प्रकार से देश में और महाराष्ट्र में माननीय मोदी जी की लहर दिखाई पड़ती है, मुझे याद है एक बार सभा में मोदी जी ने कहा था कि शरद पवार जी हवा का रुख भाप लेते हैं, और मुझे ऐसा लगता है कि हवा का रुख उन्होंने भापा है और इसलिए उन्होंने न लड़ने का फैसला किया है. भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्षों की विजय है. एका बाजूला आपण बघतोय शरद पवार असं म्हणताना दिसतात की 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये एकदाही मला अपयश आलं नाही, त्यामुळे मला पराभवाची चिंता नाही, भीती नाही. पण दुसरीकडे लगेचच आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या बातमी संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा भाजपचा सत्ताधाऱ्यांचा विजय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. आपण बघणार आहोत शरद पवार नेमकं काय म्हणाले. अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही. तर प्रिया उभी राहणार, पाच उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. शेवटी पक्ष चालवत असताना एका कुटुंबातल्या किती लोकांनी उभं राहावं त्या बाबतीत आमच्या कुटुंबातली चर्चा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता. आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती
या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतो आहे की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी. कोणीतरी ह्याच्यावर मेसेज दिलेले की मी माघार घेतली, मी आणखीन काही झालं वगैरे. माझ्यापुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर घाला. आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी कोणती टाकलेली याच्यावर. त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही. आत्ताच वाटल्याचं काय कारण मला काही समजत नाही. ही जागा राष्ट्रवादीकडे पूर्वी होती एक. आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही. राहिलेले 4 जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 2 नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला आहेत. आणि त्यामुळं जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असताना नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडे आणि हा राष्ट्रवादीकडे. आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे जिथे राष्ट्रवादीचे आमदार सिटिंग आहेत ती जागा मागण्यात काही कारण नव्हतं. आणि त्यामुळं आम्ही फक्त एवढं सांगितलं काँग्रेस कुणाला त्यांचा उमेदवार करायचा त्यांचा अधिकार आहे, पण जे मतदारसंघ त्यांच्याकडे दिसला हा मतदार त्यांच्याकडे नव्हता हे त्यांना ठाऊक होतं. मी त्याच्यात चर्चेत नव्हतं, कधीच नव्हतं. मी चर्चेला फक्त होतो स्वाभिमानी शेतकरी यांच्याशी आमचं बोलणं झालं. स्वाभिमानी शेतकरीच्यासाठी आम्ही ज्या काही जागा आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ज्या जागा सोडायची अपेक्षा होती त्या बाबतीत आमची आणि शेतींची समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जागा सोडण्याचा निर्णय मान्य केलेला आहे. आता स्वाभिमानीची अपेक्षा काँग्रेसकडनं सुद्धा काय आणि ते त्यांचे निगोसिएशन चालू आहे. माझा सहभाग स्वाभिमानीच्या आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये होता एक. माझा सहभाग CPM आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेमध्ये आहे 2. मी आघाडीच्या त्यांना कधी म्हणलं माझ्या त्यांच्या भेटी झालेली गोष्ट कधी त्याच्या दरबार नाही. आणि काही प्रश्नावर त्यांची भूमिका राष्ट्रहिताची आहे असं त्यांच्या भाषणावर दिसतं. मला आनंद आहे की एखाद्या लोकप्रिय वक्त्याच्या भाषणाला लोकांचा प्रतिसाद मिळाल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या संबंधीची प्रतिक्रिया की बारामतीहून त्यांना मार्गदर्शन होत अशी आहे. तर ठीक आहे, तर बारामतीचं हे वैशिष्ट्य आहे. कवी मोहरा पण ते बारामतीचे होते, तिथं स्वामी हे बारामतीचे होते. त्यामुळे त्यांचे समजलं तो एक सवाल एक ही उनके पार को लेकर ही जुनी परंपरा आहे पेशवे काळापासून तर छत्रपतींच्या काळात. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर बोलूया. वैभव, न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी आज स्पष्ट केलं की माढ्यातून शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. ते सत्य झालेलं आहे, ते खरं ठरलेलं आहे आणि स्वतः याची घोषणा शरद पवारांनी केली. दुसरीकडे शक्यता हीही वर्तवली जात होती की लगेचच प्रतिक्रिया येतील सत्ताधाऱ्यांकडनं की शरद पवार माघार घेत आहेत, म्हणजे ही युतीची इथेच युती जिंकलेली आहे आणि तेही खरं ठरलेलं आहे. काय सांगाल? सुवर्णा, 11 वाजता आपण ही बातमी ब्रेक केलेली होती. शरद पवार हे म्हाडातून निवडणूक लढवणार नाहीत. याचं कारण काल रात्री उशिरा पवारांच्या घरी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील या तिघांचीच एक बैठक झालेली होती. आणि या बैठकीमध्येच शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना तुम्ही म्हाडातून निवडणूक लढवा असं सांगितलं. त्यांना सांगताना मात्र जे कारण सांगितलं होतं पवारांनी त्यानुसार केंद्रीय समिती जी आहे आता महागठबंधन किंवा महाआघाडीची
त्यांच्यातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना निवडणूक लढवू नये असं सांगितलं होतं, कारण प्रचारासाठी फिरण्यासाठी त्यांना वेळ मिळायला हवा. ही जरी खरी गोष्ट असली तरी दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे गेले 2 ते 3 आठवडे म्हाडामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये एक छोटं सुप्त कॅम्पेन सोशल मीडियावरून चालवलं जात होतं आणि हे कॅम्पेन चालवणारे दुसरे तिसरे कुणी नव्हते तर हे मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक होते. याचं कारण मोहिते पाटलांनी अडचणीच्या काळामध्ये 2014च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची अब्रू राखलेली होती, सीट त्या ठिकाणावर निवडून आणलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः जरी पवारांच्या विरोधात जायला इच्छुक नसले तरी त्यांचे समर्थक त्यांचं काहीही ऐकायला तयार नव्हते आणि त्याचा परिपाक म्हणून मोठा गट जो आहे मोहिते पाटलांचा तो नाराज झालेला होता. या अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी जर तिथून निवडणूक लढवली असती तर त्यांना प्रचंड वेळ जो आहे तो म्हाडा मतदारसंघामध्ये घालवावा लागला असता, कारण निवडणूक हातची जाऊ नये म्हणून. शरद पवार त्या ठिकाणी निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असता यामध्ये काही फारसं तथ्य नाही, कारण स्वतः शरद पवारांनी जर तिथं मांडी ठोकून निवडणूक लढवली असती तर ती निवडणूक सहज शरद पवार जिंकली असते. मात्र देशभरामध्ये किंवा राज्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांना प्रचार करायचा आहे त्या ठिकाणी त्यांना वेळ देता आला नसता आणि ते अडकून पडले असते. ही गोष्ट तितकीच खरी होती आणि त्यामुळे या एका जागेसाठी किंवा त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी आता त्यांनी माघार घेऊन पारच्या उमेदवारीसाठी सुद्धा का होईना कारण त्यांनी दोन्ही म्हणजे एकीकडे त्यांनी असंही म्हटलं पत्रकार परिषदेत की पक्षानं अजून माझी उमेदवारी घोषित केली नाही, दुसरीकडे असंही म्हटलं की आम्ही कुटुंबाने एकत्र येऊन हा निर्णय घेतला. का होईना पण आता माढामधून माघार घेतल्यानंतर कुठेतरी सेना भाजपला आयतं हातात कारण मिळालेलं आहे की टीका करायला की ऑलरेडी हार आपण म्हणूया ऑलरेडी हार ही त्यांनी स्वीकारलेली आहे. नक्कीच याचे 2-3 किस्से आहेत सुवर्णा. अगदी जळगावमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी म्हणून गुलाबराव देवकरांना तयार करताना शरद पवार यांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी निवडणूक लढवतोय म्हाडामधून, तुम्हाला काय अडचण आहे. भुजबळांनाही तशाच पद्धतीचं त्यांनी अनेक नेत्यांना त्यांनी लोकसभा लढवण्यासाठी कन्व्हिन्स केलेलं. सेनापती स्वतः बाहेर पडलेत निवडणुकीच्या रिंगणातून आणि जे सरदार पवारांचे तयार झालेत निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्या मनोबलावरती काय परिणाम होईल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याबरोबर जे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्यामध्ये सुद्धा याच्यामुळे काय संदेश जाईल हा प्रश्न आहे. विरोधक याचं भांडवल नक्की करणार, जसं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलं की पवारांना हवेचा अंदाज येतो. मात्र त्याऐवजी ज्या पद्धतीनं पवारांना माघार घ्यावी लागली ती वेळ आणि एकूण पद्धत जी आहे ती मात्र नामुष्कीजनक होती हे स्पष्ट आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांना पुढच्या राजकारणाला चाल देण्यासाठी आपण माघार घेतोय हे पवारांचं स्पष्टीकरण जे आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचं कारण पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून अनेकदा वेगवेगळी वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलेली होती, अजित पवारांनी केली होती. स्वतः पवारांनी सांगितलेलं होतं की आमच्या कुटुंबातून एकच जण लढेल किंवा दोघंच लढू, सुप्रिया आणि शरद पवार हेच लढतील असं सांगितलेलं होतं. मात्र आता तिसऱ्या उमेदवाराच्या पार्थच्या उमेदवारीसाठी प्रचंड दबाव जो आहे तो पवारांवरती आणण्यात आलेला होता. अगदी शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा जाऊन भेटले, मावळमधले राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते सुद्धा जाऊन भेटले आणि पार्थ पवार असेल तरच काम करू. त्यामुळे पार्थच्या उमेदवारी विषयीची स्पष्टता त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली. धन्यवाद वैभव, आपण सविस्तर या इथे बोलल्याबद्दल.